विधानसभा निवडणुका जाहीरही झालेल्या नाहीये। तत्पूर्वी आता राजकीय वर्तुळात भेटीगाठी वाढलेल्या आहेत। अनिल सावंत यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। तर अनिल सावंत पंढरपूर विधानसभेतून लढण्यास इच्छुक आहेत। अनिल सावंत मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आहेत। तर शरद पवारांच्या मोदीबाग निवासस्थानी ही भेट झालेली आहे। तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आता या भेटीमुळे राजकीय गणित बदलणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अनिल सावंत यांनी शरद पवारांची भेट घेतली, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेला आहे। अनिल सावंत पंढरपूर विधानसभेतून लढण्यास इच्छुक आहेत। तर अनिल सावंत मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे असून मोदीबाग येथे त्यांची भेट झालेली आहे। तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात या भेटीमुळे राजकीय गणित बदलणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे। अजिंक्य, ही भेट कशासाठी होती? नक्कीच आज सकाळीच शरद पवारांचं जे पुण्यातील निवासस्थान आहे मोदीबाग, या ठिकाणी मंत्री तानाजी सावंतांचे जे पुतणे आहेत अनिल सावंत यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। खरं तर या भेटीच्या मागचं कारण जे आहे ते कारखान्यासंबंधित चर्चा करण्यासाठी, जो साखर कारखाना आहे त्या संबंधित चर्चा करण्यासाठी भेट घेतली असं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय। परंतु पुढे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्या संबंधित देखील शरद पवारांशी त्यांची चर्चा झालेली आहे। शरद पवारांच्या चर्चा झाल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीत पाहावं लागेल की शरद पवार त्यांना संधी देत आहेत का, कारण की पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून अगोदरच इच्छुकांची संख्या जी आहे ती मोठी आहे। परंतु मंत्री तानाजी सावंतांचे पुतळे असल्या कारणाने त्यांना शरद पवार जे आहे ते संधी देत आहेत का हे पाहावं लागेल। परंतु अनिल सावंतांनी आपली निवडणूक लढवण्याची इच्छा जी आहे ती शरद पवारांकडे व्यक्त केल्याचं देखील समजतंय। धन्यवाद अजिंक्य, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।